दिनांक 13 डिसेंबर रोजी कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल येथे बाल आनंद मेळाव्यामधली सफर। नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव या शाळेमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळावा या ठिकाणी साकारलेला आहे। आपण बघत आहात की या ठिकाणी अनेक विद्यार्थी जे आहेत ते बाजार घेऊन बसलेले आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अनेक वस्तू आणलेल्या आहेत। यामध्ये खाण्याच्या वस्तू आहेत, त्याचबरोबर अनेक पालक जे आहेत ते आपल्या बरोबर बघतायत की मुलांनी या ठिकाणी अनेक दुकानी जी आहेत त्या लावलेल्या आहेत। जणू या ठिकाणी छोटासा बाजार या श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल यामध्ये चालू झालेला आहे। या बाजाराला उत्कृष्ट प्रतिसाद जो आहे तो पालकांचा मिळताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री मनीषभाऊ गाडे, तर बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर परजणे, स्वप्नील भवर, रमेश घोडेराव, केशवराव भवर साहेब, दत्तूभाऊ मलिक, मुख्याध्यापक श्री चौधरी सर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी लावलेले स्टॉल यांच्याकडे बघून व्यापार आणि व्यवसाय व शाळेची प्रगती यावर कौतुक व्यक्त केले आहे। हा बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षिका, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ यांनी मोलाची साथ दिल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवरावजी भवरसाहेब यांनी सांगितले आहे। या शाळेतील मान्यवरांचे शाल व श्रीफळ देत स्वागत देखील करण्यात आले। यावेळी प्रत्येक मान्यवराने आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे। तर संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील भवर यांनी या बाल आनंद मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुलांना गणितीय ज्ञान मिळावे, व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात येत असल्याने यंदाही हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे। तसेच शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर यांनी मुलांनी कोणकोणते स्टॉल लावले याबद्दल माहिती दिली आहे। हे विद्यार्थी जे आहेत हे कायचं दुकान आहे? ओलिव्हेर। किती आणलं होतं ताई तू? 1000 रुपये आणलं होतं। 1000 रुपये आणलं होतं। तू हे बनवतेस का? यस। याच्यामध्ये काय काय टाकलंय? मी याच्यामध्ये कोथिंबीर, मुरमुरे, फरसाण, टोमॅटो। तुझं काय नाव? सायली जाधव। तुझं? गौरी दंडवते। आता आम्हाला इथे 5 प्लेट पाहिजे। किती रुपये होतील? 50। म्हणजे केवढ्याला एक प्लेट आहे? 10। आता त्याच्यामध्ये काय काय टाकलं म्हणजे तू? फरसाण, मुरमुरे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, अजून सॉस। निश्चितच खूप सुंदर ओलिव्हेर आहे। तुमच्या नक्कीच तोंडाला पाणी येईल अशा पद्धतीचे हे चविष्ट ओलिव्हेर बनवलेले आहे। दिसतंय मला हे दुकानदार आहेत बघा माझ्या समोर। मॅडम, आपण काय विक्रीला आणलेलं आहे? पाणीपुरी। कितीला आहे ते? 20 रुपयाला। 20 रुपयाला। किती आणल्या होत्या मॅडम? 500च्या वरती आणले होते। 500च्या वरती। 500च्या वरती म्हणजे चौघींचं आहे दुकान। युनियन करून आणलं? हो। बाल आनंद मेळाव्यामध्ये आहेत आणि माझ्या बरोबर एक विद्यार्थी आहे। बघूया विद्यार्थ्याची ज्ञान आकलन क्षमता कशी आहे, व्यवहाराचं त्याचं ज्ञान जे आहे ते कशा पद्धतीचं आहे। आणि हा विद्यार्थी आहे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू या ठिकाणी आणलेल्या आहेत, सेल आहे। आपण बघूया आता तो काय माहिती आपल्याला देत आहे। तुझं नाव सांग बाळा आणि तू काय काय आणलं ते सांग। माझे नाव सुनंदा सतीश रांधवणे आहे। मी इलेक्ट्रॉनिक्सचं सामान आणले आहे। बरं, याच्यात कोणती वस्तू केवढ्याला ती सांग बरं। चिकट टेप 10ला, सेल 20ला, लाईट 40ला, ओरेंट लाईट 70ला, कीटा 30ला। अजून हेच आणले आहे मी। धन्यवाद। आता किती रुपयाचं आणलं होतं आणि किती विकले तू आतापर्यंत? 600चं सामान आणलं होतं मी आणि 400चं सगळं विकलं मी। धन्यवाद। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे
की मी 600 रुपयाचं सामान आणलं होतं आणि आतापर्यंत माझं 400 रुपयाचं विकलेलं आहे आणलेले आहेत. माझ्याबरोबर हा चिमुकला व्यापारी आहे. हा आज बाजारामध्ये बसलेला आहे. आता नेमकी याने काय काय वस्तू आणलेल्या आहेत आणि हा याच्या व्यावहारिक ज्ञानामध्ये कशा पद्धतीने आपल्याला उत्तर देत आहोत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. नमस्कार, तुला काय वाटतं रे? तुझं नाव सांग ना. अथर्व सोमनी चव्हाण. बर, काय काय आणलंय तू? पेरू. पेरू आणले. बर, पेरू केवढ्याला किती दादा? 5. 5 रुपयाला किती? 5. 3. आणि अजून काय काय आणलं तू? कवठा आणि नारियल. बर, नारळ केवढ्याला आहे? 6. 6 रुपयाला. किती नारळ आणले होते? 4 आणले होते. आता किती राहिले? 2. कवठं किती आणलं? कवठं 8 आणले. किती होते? 8 आणले होते. पेरू 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 भरपूर आणले. बर, किती विकले आता? 3-4. 4. तुझ्याकडे किती पैसे जमा झाले? 20, 1, 5, 2. बर, म्हणजे तुझ्याकडे चिल्लर जमा झाली. बर, आणि आपण बघत चालू या ठिकाणी आपण बघत आहोत की संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहे त्यांच्याबरोबर या ठिकाणी त्याच शाळेची विद्यार्थिनी जी आहे ती व्यवहार करत आहे. या ठिकाणी ती पैसे मोजत आहेत. आपण बघूया की ती कशा पद्धतीने किती पैसे दिलेत ही उत्तर देत आहे. तिचं दुकान जे आहे ते आपल्याला सांगणार आहे. एकदम छोटंसं बालक आहे, परंतु तिने या ठिकाणी भेंडीचं या ठिकाणी दुकान लावलेलं आहे. किती पैसे दिले साहेबांनी तुला? 30 रुपये. ही भेंडी केवढ्याची झाली? 30 रुपयाची. निश्चितच मुलांनी या ठिकाणी सांगितले की 30 रुपयाची भेंडी या ठिकाणी साहेबांनी घेतली आहे आणि 30 रुपयाचाच या ठिकाणी तिला पैसे तिने आकलित करून सांगितलेले आहेत. साहेब, आपण भेंडी घेतली बाजारामध्ये, आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी बाल आनंद मेळावा आहे. हा व्यापार आणि व्यवसाय करताना आपल्या मनामध्ये काय नेमकी कुतूहलता आहे या मुलांबद्दल? ते मुलांना कळलं पाहिजे व्यवहार कसा करते. आता तिने 30 रुपयाची भेंडी मला दिली अर्धा किलो, मग तुला कळलं पाहिजे ना 30 रुपये कसे घेता किंवा कसं तुमचा व्यवहार चालतो हे तिला कळायला लागलं. तिने माझ्याकडनं 30 रुपये लगेच मोजून घेतले, मला अर्धा किलो भेंडी मोजून दिली, म्हणजे निश्चित तिला त्याचा व्यवहार कळायला लागला. तिला साहेब, आपण सुट्टे पैसे दिले होते का? हा, तिला मी 5 रुपये 10 रुपये असे वेगळे वेगळे दिले, पण तिने बरोबर मोजून घेतले ते पैसे. आता या मुलीकडे बघून तुम्हाला काय वाटते? नाही, निश्चितच तिला याचा फायदा होईल आणि तिला एक व्यावहारिक ज्ञान याच्यातनं मिळेल. इथं ती आता जेव्हा बाजारात जाईल स्वतः, ती सुद्धा काही घ्यायचं असेल तर ती त्याच हिशोबाने घेईल किंवा त्याच पारखून घेईल आणि तिला निश्चितच व्यापार किंवा व्यवहार कळल्याशिवाय राहणार नाही. तुझं नाव सांग बाळा. अवनी रावला ढाव. बर, तू किती रुपयांची साहेबांना दिली भेंडी? 30 रुपयाची. साहेबांनी तुला पैसे कसे दिले बाळा? दाखव. मोज. 30. नाव सांगायचं तुझं? श्रुती भीमराज शिंदे. पाणीपुरी 200. 10 रुपयाला. मैं यहाँ सिलीगुड़ी इंग्लिश मीडियम में सीखता हूँ और मैंने आज समोसे लाए थे 60. मेरे 1 रुपये 600 रुपये हुए पूरे. कितने में एक गया? 10 रुपये में. ओ ताई, बाल आनंद कसं वाटतो तुम्हाला? मस्त वाटतंय. काय एन्जॉय चालू आहे? भरपूर हे खरेदी केली आम्ही, भाज्या घेतल्या, मुलांची पाणीपुरी घेतली. हा, मस्त वाटते. तुमचे मुलं आहेत का? घरचे यांचे. बाजार केला? हो, केला. ही काय पिशवी भाज्या घेतल्या, पाणीपुरी खाल्ली. आजचा बाजार सॉरी, आजचा बाजार परवडला? हो, खूप परवडला. 5 रुपयाला 10 रुपयाला जुडी. आम्ही पुण्याला असतो, आमच्याकडे 30 रुपयाला जुडी असते. काय ती? शेपूची. कमी जास्त काही नाही? 10 रुपये. माझं नाव आराध्या नवनाथ दामे. मी पाणीपुरी आणलेला आहे. काय आणलं तू? पाणीपुरी आणली. केवढ्याला? 15 रुपयाला. किती विकले?
मॅडम, बाल आनंद मेळाव्यामध्ये आपण आता घेत हात कसं वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी श्रीमती हडके जयश्री. आज गुरुदत्त येथे गुरुदत्त शाळेमध्ये इंग्लिश मीडियम शाळेमध्ये बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अतिशय सुंदर पद्धतीने मुलांनी विविध वस्तूंचे भाजीपाल्याचे स्टॉल अतिशय सुंदर पद्धतीने लावले आहे. यामुळे मुलांना प्रेरणा मिळते की व्यवहार ज्ञान कसं करावं किंवा हिशोब कसा करावा. व्यवहार ज्ञानात त्यांचं ज्ञान हे अजून चांगल्या प्रकारे हे डेव्हलप होतं आणि मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये कसं व्यवहार करावा याचं ज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतं. हा बाल आनंद मेळावा साजरा करण्याचा एकच हेतू असा चांगला हेतू असतो की मुलांना व्यवहार ज्ञान कसं चांगल्या प्रकारे अजून चांगल्या प्रकारे शिकता येतं आणि दैनंदिन जीवनात कशा प्रकारे पैसे किंवा इतर गोष्टी कशा हाताळाव्यात त्यांचं ज्ञान त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मिळावं म्हणूनच हे आनंद मेळावा साजरा केला जातो. हा हेतू या आनंद मेळावा साजरा करण्यामागचा आहे. मी भेंडी घेतली, कोथिंबीर घेतली, मिरच्या आणि कुळीत पण घेतले, मेथीची भाजी घेतली. अजून चालू आहे, बाजार करायचा आहे अजून. बरोबर का बाजार? हो, खूप छान वाटतं. मॅडम, बाजार केला? काय काय घेतलं मॅडम? मेथी, शेपू, परत कोथिंबीर असं सगळंच घेतलं. काय घेतलं, काय कसं वाटलं तुम्हाला बाजार? छान वाटलं. बाजार खूप छान वाटला. त्यातली त्यात मुलांचा रिस्पॉन्स पण छान आहे आणि त्यांना व्यवहाराचं ज्ञान पण बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे उद्याचे व्यापारी व्यवसायिक होऊ शकतात. हो, 100% व्यापारी व्यावसायिक होऊ शकता. पैशाची देवाणघेवाण ते चांगल्या पद्धतीने करतायत. ताई, बाल आनंद मेळावा कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटतंय. काय एन्जॉय चालू आहे? भरपूर ही खरेदी केली आम्ही. भाज्या घेतल्या, मुलांची पाणीपुरी घेतली. हा, मस्त वाटते. तुमचे मुलं आहेत का? घरचे यांचे. बाजार केला? हो, केला. ही काय पिशवी भाज्या घेतल्या, पाणीपुरी खाल्ली. आजचा बाजार सॉरी, आजचा बाजार परवडला? हो, खूप परवडला. 5 रुपयाला 10 रुपयाला जुडी. आम्ही पुण्याला असतो, आमच्याकडे 30 रुपयाला जुडी असते. नाव सांगायचं तुझा? श्रुती भीमराज शिंदे. पाणीपुरी 200. 10 रुपयाला. माय सेल्फ स्वरा उत्तमराव घाटे. आय एम स्टडीइंग इन क्लास 6. आज आमच्या शाळेत श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल येथे 2024 रोजी आनंद मेळावा साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी आनंद मेळावा आमच्या शाळेत साजरा केला जातो. या मेळाव्याने एवढंच होतं की मुलांना सामाजिक ज्ञान मिळते, भावताल कसा करावा हे कळते, नफा तोटा हे कळते, खूप साऱ्या गोष्टी कळत्या. आमच्या शाळेत या आनंद मेळाव्याला खूप महत्त्व आहे. या आनंद मेळाव्यात मुले त्यांचा आनंद घेता, आई वडिलांसंगे येऊन खरेदी करता, खूप सारे आनंद घेता. धन्यवाद. बाल आनंद मेळाव्याच्या शेवटी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील भवर यांनी 1 लाखाच्या पार विद्यार्थ्यांनी बिझनेस केल्याची माहिती या ठिकाणी दिली आहे. आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमीन शेख, अहमदनगर.